नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला 42वा दिवस 24/11/2024 अलबेला हनुमान मंदिर धामनोद येथे रात्रीचा मुक्कामी. सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकून पूजा अर्चना उरकून येथे असलेले शिवमंदिर आणि इतर मंदिरे यांना भेट देऊन येथून चहाच्या प्रसादीचा स्वीकार करून साधारण सकाळी 6:30 वाजता प्रवासाला सुरुवात केली. थंडी तशी बरीच होती. अंगात स्वेटर घालून प्रवासाला सुरुवात केली. झपाझप पावले टाकत आपल्या पुढच्या ठिकाणाला जाण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो होतो. वाटेमध्ये एका ठिकाणी बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी आवाज दिला आणि त्यांच्या घरामध्ये चहाच्या प्रसादीसाठी येऊन बसलो. सकाळची पहिलीच वेळ असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तेथे न घालवता चहाची प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी सूर्य वर आला होता. अनेक ठिकाणी नदे नाले आम्ही पार करत पुढे चालू होतो. सुंदर असा परिसर होता. काही नद्यांना थोडेफार पाणीही होते. सगळेजण जलकोटी येथे जाण्यासाठी निघाले होते. एका गावामध्ये एका दुकानदार बाबाजींनी परत एकदा चहाच्या प्रसादीसाठी निमंत्रण दिले. पुन्हा आम्ही तेथे थोडा वेळ थांबलो आणि पुढे थोडा वेळ चालून गेलो. तोच या बाबाजींनी आमच्या हातापाया पडून आम्हाला चहाच्या प्रसादीसाठी विनवले. त्यांना आम्हाला नाही म्हणवता आले नाही. त्यांच्या इथे चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. थोडासा पुढे जातो न जातोच 200-300 मीटरवर एक छोटीशी माताजी येऊन आमच्या पाया पडायला लागली आणि घरी चहा पिण्याचा आग्रह करू लागली. तिच्या आग्रहाला आम्हाला नाही म्हणवता आले नाही. आम्ही तेथे बसलो. तोच तेथील बाबाजींनी बालभोगाची व्यवस्था केली. आम्ही येथे बराच वेळ त्यांच्याबरोबर गप्पाही मारल्या. ती माताजी गेल्या 3 वर्षापासून येथे परिक्रमावासियांची सेवा करत होती. तिचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. रस्ता शेतांमधून होता. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी दिल्यामुळे शेत ओले होते, तर आम्हाला त्या शेतकऱ्याने मधून रस्ता जायचा सल्लाही दिला. आम्ही भर पिकाच्या मधून पुढे जात होतो. पुढे गेल्यानंतर एक छोटीशी पायवाट ही एका ओढ्यामध्ये येऊन पोहोचली. या ओढ्यातून आम्ही वाट काढत काढत वाढलेले गवत, बाजूची झाडी याच्यामधून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो. एवढा असा त्रास नव्हता. ऊन आता बरेचसे वर आले होते. सकाळचे साधारण 9:30 पावणे 10चा वेळ असेल. आम्ही झपाझप पावले टाकत एका मागोमागे एक असे या पायवाटेनं पुढे जात होतो. प्रसन्न वातावरण होते, परंतु बालभोग भरपेट झाल्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता. कारण पोटभर भेटल्यानंतर झोप ही यायलाच लागते. एवढा बालभोग झाला होता की आमच्या डोळ्यावर झोपेची झापड येऊ लागली होती. साधारण 10:30 वाजता आम्ही जळकोटी येथील
दत्त मंदिरात येऊन पोहोचलो. अत्यंत प्रशस्त असे हे जळकोटी येथील दत्त मंदिर. सुंदर परिसर. येथे येऊन सर्वप्रथम आम्ही येथे असलेल्या दत्तप्रभूंचे हे मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. हे मंदिर देखील अत्यंत भव्य दिव्य आणि शोभिवंत होते. सुंदर असे या मंदिरात दत्तप्रभूंची प्रतिमा येथे दर्शन घेऊन दत्तप्रभूंच्या चरणी लीन होऊन आम्ही येथे थोडा वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर बराच वेळ इतर वेळही घालवला. हेच ते दत्तप्रभूचे ठिकाण, हेच ते दत्तप्रभूची मूर्ती. येथेच एक नर्मदा मैयाचे मंदिरही होते. तेथे जाऊन नर्मदा मैयाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही बाबाजींकडे दर्शनासाठी गेलो. बाबाजींनी आम्हाला चहा पिण्याचा आग्रह केला आणि थांबायला सांगितले. आसन लावून घ्या, तोपर्यंत तुम्हाला चहासाठी बोलावणे पाठवतो असे सांगितले. तोपर्यंत आम्ही किरण महाराजांकडून बोबडी गवळणही ऐकून घेतली. ती पुढील प्रमाणे. त्यांची गवळण ऐकून झाली आणि चहाची प्रसादी घेऊन आम्ही जळकोटी येथील सहस्रधारा या तीर्थाकडे निघालो. येथे सहस्र अर्जुन यांनी नर्मदा मैयाला अडवण्याचा प्रयत्न केला, तेही सहस्र हाताने. त्यामुळे मैयाचे येथे सहस्रधारा निर्माण झालेल्या होत्या. येथे दर्शनासाठी गेलो. थोडा वेळ येथे वेळही घालवला. सुंदर असे मैयाचे हे सहस्रधारा तीर्थ डोळ्याचे पारणे फेडणारे होते. दर्शन घेतले आणि परत एकदा आश्रमामध्ये येऊन बसलो. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि दुपारच्या प्रसादीसाठी बाबांनी बोलावणे पाठवले. दुपारच्या प्रसादीचं सेवन केले आणि पुन्हा पुढे चालायला निघालो. पुढे चालत चालत असताना पाठीमागून एक गाई म्हशींचा घोळका धावत पळत आमच्या बाजूने पळाला. तो उंटाला घाबरून पळाला होता हे नंतर कळाले. त्यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर एक ऐतिहासिक कुंड, याला विहीरही म्हणू शकतो, अशी ही ऐतिहासिक विहीर येथे पाहायला मिळाली. तेथेच एक सुंदर बालगणेशाचे मंदिरही होते. तेथे थोडा वेळ विश्रांती घेतली. येथेच असलेल्या छोट्याशा स्टॉलवर सगळ्यांनी चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. आता साधारण दुपारचे 2 वाजले होते. आम्ही मैयाच्या किनाऱ्यावर आलो होतो, महेश्वर या गावी. मैयाच्या किनाऱ्यावर आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मैयाचे दर्शन घेतले. त्यानंतर मैयाच्या पाण्यामध्ये मनसोक्त आंघोळ केली, कारण बऱ्याच दिवसाने
मैयाच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा योगही आलेला होता. आंघोळ वगैरे करून येथे असलेल्या मंदिरांना दर्शन देण्यासाठी आम्ही पुढे झालो. आमचा सगळ्यांचा बेत येथून दर्शन घेऊन पुढे जाण्याचा होता. परंतु मैयाच्या मनामध्ये वेगवेगळेच काहीतरी होते. पुढे सर्वप्रथम आम्ही येथे असलेले हनुमंतराय यांचे दर्शन घेतले. सुंदर अशी ही या घाटावर असलेली हनुमंतरायांची मूर्ती आणि हा सुंदर घाट, महेश्वर येथील हे सुंदर किल्ल्याच्या ठिकाणी बाजूला असलेला हा सुंदर घाट आणि मैयाचा सुंदर किनारा. धन्य आहेत त्या अहिल्याबाई ज्यांनी इतिहास अजरामर केला आणि या ठिकाणी इतिहासांनी त्यांना अजरामर केले, तेही मैयाच्या साक्षीने. आम्ही या किल्ल्यामध्ये प्रवेश केला. साधारण 3-3:30 वाजले असावेत. सर्वप्रथम या किल्ल्यामध्ये आल्यानंतर आम्ही येथे असलेल्या शिवमंदिरामध्ये दर्शन घेतले. त्यानंतर समोरच असलेले, एकमेकांच्या समोर असलेली ही 2 मंदिरे आपण पाहू शकतो. हे शिवमंदिर, अत्यंत भव्य असे असलेले हे शिवमंदिर, ऐतिहासकालीन, ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा आजही येथे आपल्याला पाहायला मिळतो. या मंदिराला, येथे असलेल्या शिवमंदिराला चरणी आम्ही लीन होऊन पुन्हा पुढे दुसऱ्या मंदिरात गेलो. येथे प्रभू श्रीरामाचेही मंदिर होते. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा पुढे समोरच असलेल्या एका मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. या मंदिराची कलाकृती अत्यंत कलाकुसरीची होती. येथे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे या किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. या किल्ल्यावर असलेल्या प्रत्येक पायरीवर, प्रत्येक दगडावर एक विलक्षण आणि शोभिवंत अशी कलाकृती कोरलेली होती. किल्ल्यामध्ये प्रवेश करता सर्वप्रथम असलेले हे हनुमंतराय यांचे दर्शन घेतले. त्यानंतर अहिल्याबाई यांना वंदन केले. अहिल्याबाईंना वंदन करून आम्ही किल्ल्यातील इतर वास्तू पाहण्यासाठी गेलो. येथे असलेली शस्त्रागार, शस्त्रास्त्रे आपल्याला या म्युझियममध्ये पाहता येतील. त्या काळी वापरले गेलेले हे शस्त्रागार. येथून आम्ही पुढे सुवर्ण झुला येथे दर्शन घेतले. तेथे कॅमेऱ्यावर बंदी असल्यामुळे तेथील व्हिडिओ आपल्याला पाहता येणार नाही. आणि पुन्हा एकदा आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. या किल्ल्याचा हा सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याच्यावर नमूद होते की या पायरीपर्यंत
या पाण्याचा ओघ आला होता. आपण त्यावरून अंदाजा लावू शकतो की येथे आलेला पूर किती मोठा असेल. त्यानंतर आम्ही राजराजेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. साधारण 4 वाजले होते. पुढचा मुक्काम गाठायची आता थोडीशी मनीषा बाजूलाच ठेवली, कारण वेळ झालेला होता. आम्ही राजराजेश्वर येथील आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आरती वगैरे उरकून पुन्हा एकदा मयाच्या घाटावर येऊन पोहोचलो आणि येथून आम्ही काशी विश्वेश्वर मंदिराकडे आलो. काशी विश्वेश्वर मंदिराच्या चरणी लीन होऊन येथे असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. अत्यंत सुंदर अशी ही वास्तू आणि तेवढेच सुंदर असलेले हे शिवलिंग. येथे असलेले बाबाजी त्याची पूजा करत होते. त्यानंतर राजराजेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या इतर मंदिरांना भेटी दिल्या आणि येथेच मुक्काम केला. दर्शन वगैरे घेतले आणि थोडंसं मार्केट फिरून काही खरेदी केली. आल्यानंतर रात्रीच्या प्रसादीसाठी मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. प्रसादी ग्रहण केली आणि येथे असलेल्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.